माना कि हर शय भी यहाँ फानी है, माना कि हर शय भी यहाँ फानी है, सारी दुनिया तो आनी जानी है। माना कि हर शय भी यहाँ फानी है, सारी दुनिया तो आनी जानी है, मगर अमर रहेगा संविधान जो मेरे भीम की निशानी है, जो मेरे भीम की निशानी है। अमर रहेगा संविधान जो मेरे भीम की निशानी है। यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है। मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है। राजा रानी चंदोड़ीला योगदान। अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला है, हटा पाए ना इसी चट्टान बना डाला है। मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो यारो, एक चाय बेचने वाले को पंतप्रधान बना डाला है। योगदान सांगा कोणाचं योगदान, लाल किल्ल्याच्या बारी सदा गवई यांच्या वतीने या देण्यासाठी 200 रुपये आले, कारण का राजा राणी राजा योगदान सांगा कोणाचं योगदान, लाल किल्ल्याची दाढी गौतम बुद्ध जयंती के अवसर पर मैं अपनी तरफ से और हमारी मुस्लिम समाज की तरफ से आपको ढेर सारी शुभेच्छा देता हूँ। जय भीम, अस्सलाम वालेकुम, जय शिवराय।
कुणाचं योगदान लाल दिव्याची वाणी लगा कर तो देखो तुम भी प्यारे भीम जी की तरह इंसान बन जाओगे। गुरढोरा आंघोळ करायची त्याच्यानंतर आम्हाला आंघोळ असायची हे पाणी पिल्याच्या नंतर आम्हाला पाणी प्यायचं मुभा होती हे बाबासाहेबांनी जाणलं म्हणून महाडला त्या 14 तारेचा संघर्ष आठवा निलेश गवई यांच्या वतीने धन्यवाद। आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळी या गाडी संघर्ष केला पाणी मिळवून दिलं आता बिस्लेरी शिवाय पीत नाही आरती बिस्लेरी करून त्याच्यात टाकल्याशिवाय पीत नाही एवढी पुण्य आमची वायाला जाते पण एकच सांगावं लागतं गरिबी असेल तर लाजू नका आणि श्रीमंत आले तर माजू नका नाही तर 8 दिवस एकदम राजावानी आणि नंतर या 2 नंबरच्या मैदानात उताना टाकते 30 रुपये आहेत का मग मी थोडं आणतो 10 रुपयाचं आणि मी मग देतो ते आपण दोघं घेऊ अशी आपल्यावरती पाळी येऊन देऊ नको कारण का बाबासाहेबांनी हे सगळं फुकाट दिलंय तुम्हाला आणि फुकाट दिलंय असं दिलंय की ज्याला समजलं त्याला समजलेलं आहे बाबासाहेबांनी काय दिलेलं आहे आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं त्यांच्या संविधानामुळे आज या ठिकाणी दीपक बाबा हांडे हे नगरसेवक होऊ शकले बाबासाहेबांची पुण्य त्या पंतप्रधानाच्या गादीवर चाय विकणारा जाऊन बसलाय बाबासाहेबांची पुण्य आहे काय माहिती उद्या तुमच्यापैकी एखादा या देशाचा राज्यमंत्री असू शकल विचार करा अर्थमंत्री असू शकल पण घरातला जर अर्थ समजा तर ते अर्थमंत्री कसं होईल आणि त्याच्यामुळं जे दिलंय त्याला जतन करा कधी कधी असं वाटतं शिवरायांना काहीच काम नव्हतं उगाच स्वराज्य निर्माण केलं आणि बाबासाहेबांना काही काम नव्हतं उगाच त्यांनी संविधान बरं होतं आम्ही खिदमत पडलो होतो अरे 4 लेकरं बाबासाहेबांनी आपल्यासाठी मातीमध्ये घातली त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता आणि आज आपल्या 4 लेकरांना आपण सोन्याचा खास घालू शकतो पण पहिला आपण आपल्या पोटामध्ये हाताबाई टाकल्याशिवाय लक्ष देऊ शकत नाही आणि म्हणून सांगायचं आर्त कुळाचा भिकारी आता आली भालदारी
त्यांना जे शिवराय घालतो ही विचाराची देवाणघेवाण आहे, ही विचारांची देवाणघेवाण आहे. आणि म्हणून या विचाराने चालला तरच पुढे चालला. बाबासाहेबांच्या पुण्याने 5 पकवान खायचं, वचा वचा गाचा गाचा रविवारचं सुका आणायचं, पातळ बनवायचं, दुपारचं थोडं काढायचं, चटके देत 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 जेवीला खात बसायचं, वका 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 थोडं प्यायचं. पण ही कुणाची पुण्य आहे? कुणाची पुण्य आहे? बायका मार खाते पण नवऱ्याला काढून देतात. बाई माझा परमेश्वर आहे. हा आणि म्हणून पण बाबा मी ज्या वेळेला कुठं मंत्रालयात गेलो, कधी विधान भवनला गेलो, कधी महानगरपालिकेमध्ये गेलो, आमच्या समाजातले लोक काही लोक जात लपवतात. आता बाबा मला जय भीम घालतात, मी त्यांना जय शिवराय घालतो. बाबू शेठ मला कधी कधी जय भीम घालतात. या ठिकाणी हंडे जात आहेत, या आमची विचारांची देवाणघेवाण. हे नाही, ही चिंदी चोरी कोणी करू नका, ही चिंदीगिरी करू नका. विचाराची देवाणघेवाण एवढ्यातच नाही. आणि म्हणून सांगतो मी काय ठिकाणी गेलो बाबा, त्यांना म्हणलं ना साहेब जय भीम, थोडं माझं एक काम होतं तेवढं करा. जय भीम घालायला असतात आमच्यातली माणसं. अरे ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला 5 पकवान दिलं ताटामध्ये, त्याला बाई मानवायला लागला. इतर लोक बाबासाहेबांचा उदो आणि पायावर ते झुकायला लागले. आणि आपण कुठं आहे? बाबासाहेबांचे विचार पुढे नेणार आहेत का नाही? जयंती करणार, बुद्ध पौर्णिमा करणार, पण त्यांचे विचार पुढे नेणार तीच खरी त्यांना अभिवादन असं हे लक्षात ठेवा. बाबासाहेब भंडारे दिसतील, बाबा बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये दिसतील, बाबा इतर ठिकाणी दिसतील, बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये देखील दिसतील. हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. आणि हीच विचारपूर्वक आपण विचार केला पाहिजे. आणि आमच्यातली लोक त्यांच्यासाठी गौतम हराळ म्हणतो, माझा कोणाला राग आला तरी चालेल, नंतर कार्यक्रम दिला काय दिला तरी चालेल. गौतम हराळ काय म्हणतो? अरे माणसाला माणुसकीचा ओढा लागतो, त्या मूर्ख माणसाला चपलेचा जोडा लागतो. ज्याने लिहिले संविधान या देशाचे, म्हणजे मी म्हणायला तुमच्या आईला काय घोडा लागतो? बाबासाहेबांच्या संविधानामध्ये सर्व एकत्र आलेलो. कुठं मंदिर, कुठं जागा, कुणाला परमिशन, कुणाला संरक्षण, हे बाबासाहेबांच्या कायद्यात नाही. आज राम मंदिर झालं, आम्हाला आनंद आहे. आम्ही आनंद उत्सव साजरा करतो, कारण तुम्ही बाबासाहेबांचा उत्सव साजरा करा. आणि म्हणून कधी जातपात दिसून येत नाही. पण बाबा मला 92 दंगल आठवते, मी लहान होतो, मला माहिती आहे. त्याच्यानंतर या मुंबईमध्ये कुणाला दंगल हवीशी अशी वाटलीच नाही, हिंदू असो या मुसलमान असो. राम मंदिर बनवायला एवढे वर्ष लागले का? कायद्याची लढाई चालू होती आणि कायद्याने बनलेलं आहे ते राम मंदिर. म्हणून म्हणायचं आहे, ना राम ने किया ना रहीम ने किया, ना राम ने किया ना रहीम ने किया, जिस बाबा ने पूरे देश को लहूलुहान किया, अरे उस अयोध्या का फैसला मेरे बाबा के संविधान ने किया. संविधान ने
लागला. एवढा मोठा साहेब पण नाही झाला. कोर्ट में वो देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. कोर्ट में वो देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. अरे नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता और इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. अम्बेडकर पैदा हो छोटा साहेब झाला साहब जहां में, लेकिन मेरे बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं है, कोई साहब नहीं है. मसनात गेला असता तुला गिधाड खात होती, तुला गिधाड खात होती, पण बाबासाहेबांच्या पुण्याने आज अंगावरती 5-5 हजाराची ड्रेस आहे. सोनं आलं, नाणं आलं आणि त्याच बाबाला ही लेकरू बाई मारली. लई बाई मानाय. पण एक लक्षात ठेवा, बाबासाहेब बाबासाहेब. आणि म्हणून गेला असता स्मशानी पक्ष असता जिहादा. योगदान